महोदया, माननीय प्रधानसाहेब, परत याच्यातले म्हणतील आमदार त्याचं नाव नाही, पुण्याचे येते सगळे आपण माननीय तहसीलदार साहेब, माननीय CO साहेब, सर्व सन्माननीय शांतता समितीचे उपस्थित असलेले सदस्य, फार वेळ या भाषेतला भाग नाही, काही सूचना आम्ही सगळ्यांनीच ऐकलेल्या आहेत. मुळामध्येच या तालुक्याला सामाजिक समस्या ही नाहीच आहे. धार्मिक तेढ या तालुक्यात कधीच निर्माण झालेली नाही. एकदाच फक्त बाबरी मस्जिदच्या वेळेस घटना घडली होती, थोडंसं पेटलं आदरणीय ढाकण्यासाठी नेतृत्व करत होते आणि तसेच जाऊन साहेब होतो उभे राहिले की आधी मला हात लावा आणि मग पुढं काय करायचं. एकच मिनिटं जवळपास घडलं. नाही या तालुक्याच्या इतिहासात असं कुठली घटना भगवानरावांनी सांगितलं, भुवनबाईंनी सांगितलं, आमच्या मुकुंदनी सांगितलं, आमच्या जिरेसळे छान होतं. या तालुक्यात ती परंपराच नाही. आणि आम्ही तर माझ्या गावाचं ग्रामदैवत पीर आज जानफीर आपलं जे पाथर्डी शहरातले त्याची शासकीय पूजा आणि शासकीय व्यवस्था आपल्याच पोलीस स्टेशनकडे आहे आणि पाथर्डी शहराचं रक्षण करणारा आमचा रामगीर बाबा आहे. त्यामुळे हा सामंजस्याचा विषय या तालुक्यात नव्हता नाही आणि उदयही नसेल बाई नसणार आहे. पण 2-3 मुद्दे जे आहेत ते आता आपण थोडंसं काळजीपूर्वक हाताळले पाहिजे प्रशासनानं आणि आम्ही सर्व म्हणले. आता जिरेसळ बोलताना खरंच बोलला की ह्या अभय मोबाईल आल्यापासून बऱ्याचशा गोष्टी नको त्या घडू राहिल्या आणि ते समाजाला घातलं काय तो विषय ना तुमच्या आमच्या हातात आहे. तो जागतिक समस्या झालेली आहे. परंतु एक गोष्ट आपल्याला लक्षात घ्यावी लागेल की अलीकडच्या काळामध्ये शेवगाव तालुक्यालाही तसं साहेब इतिहास नाही. दुर्दैवानं काही घटना दुर्दैवाने काही दिवसापूर्वी त्या आपण अगदी क्षुल्लक गोष्टीतनं घडल्या आणि आता संतोषच्या बोलण्यातला जो अर्थ आहे की त्या क्षुल्लक घटनेचा बहु हो देण्यापूर्वीच प्रशासन आणि आमच्यासारख्या सगळ्या जबाबदार घटकांनी एकत्रित आलं पाहिजे. कारण कोणाचा हेतू काय असेल सोशल मीडियाचा वापर करताना हा पुढे सांगू शकतो. सोशल मीडिया हे अत्यंत घातक शस्त्र या सगळ्याला समजलं आहे आणि त्याचा वापर करणारी जी मुलं आहेत ती नासमज मुलं असतात. ज्याला आम्ही प्रगल्भता म्हणतो तशी त्या मुलांमध्ये नसते. आज इथं आमच्यासारखे तुमच्यासारखे की त्यांची एक प्रगल्भता आहे की सोशल मीडिया कसं हँडल करावा, काय करावं, काय करू नये. पण वयोवर्ष 18 ते 22 पर्यंतची आरवी ही प्रगल्भता फार कमी असते. काही थोडी मुलं असतात की त्याच्यात प्रगल्भता असते आणि मग ह्या सगळ्या गोष्टीला त्याचा वापर करत असताना त्यामागचा हेतू आपण तपासला पाहिजे आणि लगेच त्याला बळी नाही पडला. जाणीवपूर्वक शांतता नको असलेलाही समाज कालही होता, आजही आहे आणि उद्याही असणार. तो इथून तर दिल्लीपर्यंत अखंड हिंदुस्थानमध्ये तो विषय आहे आणि म्हणून आपल्याला ह्या गोष्टीला बळी पडायचं की नाही याचा जाणीवपूर्वक कुठंतरी प्रचार आणि प्रसार आपल्याला करावा लागणार आहे. आपल्याच घरातली मुलं असतील, आपल्या संबंधातली मुलं असतील त्यांना खरोखर एक प्रशिक्षण देण्याची गरज आहे. कारण ह्या वयोगटातल्या मुलांची माते भडकवण्याची इच्छा या माध्यमातून तयार केली जाते. पातळीत काहीच नाही ना माते भडकवा. आता एक मोर्चा आला वगैरे सगळं माहिती आहे, मलाही कल्पना आहे, सगळ्यांनाच कल्पना आहे आणि त्याची जी सूचना आहे ती फार रास्त सूचना अशी मला वाटते. आपण या ठिकाणी सर्व धर्माचे जे समजदार लोक आहेत राजकारणाच्या विरहित काम करणार इथपर्यंत मी सांगितलं स्पष्टपणे की जे खरोखर समजदार आहेत आणि ज्यांना खरोखर सामंजस्याने या शहरात तालुक्यातलं वातावरण टिकवायचं आहे अशी नावं काही काढा. त्या ठिकाणी पाथर्डी शहरातल्या तालुक्यातले काही चांगले व्यापारी काढा. राजकारणाच्या पलीकडची ती नावं घ्या. राजकारणातले आहेत की नाही आहेत. ताईंना मानणारे 5 नावं काढा पण ते ताईंना सांगा की निरपेक्षपणानं काम करू देणारे नावं द्या. मला विचारा, मलाही सांगा की निरपेक्षपणानं काम करतील, समजदाराची भूमिका घेतील असे 5 नावं आणि ही कमिटी करू. किमान दर 3 महिन्यांना तरी आपण ही बैठक लावा. काही घडो ना घडो त्यातनं 2 गोष्टी घडतील. एक सहज चर्चा होईल. त्या चर्चेतनं काही इतर समस्या असतात त्या प्रशासनाच्या समोर वेळोवेळी येतील आणि त्या प्रसंगातनं उत्तरही तुम्हाला शोधता येतील.
उद्या भविष्यात त्या छोटासा नाट्याचा कुरूप व्हायला वेळ लागत नाही, आपली मराठी म्हण आहे. आणि मग भविष्यात कुठल्याही प्रकारे घडू शकतात ते घडले जाणार नाही. कारण आपण प्रशासन चालवताना आपल्यासमोर अशा निरपेक्ष काम करणाऱ्या माणसांचा अहवाल हा सत्य असतो आणि निरपेक्ष असणार आहे. आणि त्यातून दुसरा एक प्रकार घडतो, हळूहळू ते खेळबिळीचं वातावरण आपोआप सगळीकडे होतं. आणि शांतता कमिटीचे काम करत असताना आपणही भूमिका घेतली पाहिजे की आपल्याला शांतता निर्माण करायची. आणि एक शब्द मी वापरेल, आपण गेले अनेक वर्ष एकच डोक्यात घेऊन बसलो, शांतता कमिटी म्हणजे फक्त हिंदू मुस्लिम धर्माचे सण स्वागत आले की मग शांतता कमिटी. मी एवढ्या बाबतीत आक्षेप घेतो. हिंदू धर्म हा आषाढी आणि बकरी ईद हा या वर्षी नाही. तुम्ही जर कॅलेंडर काढले तर मागच्या अनेक वर्षामध्ये अनेक वेळा हे दोन सण एकत्र आलेले आहेत. मोहरमच्या सणाच्या काळातही हिंदू धर्मांचे पवित्र सण आलेले असतात. मग ते हिंदू मुस्लिम हा विषय डोक्यात ठेवून आपली शांतता कमिटीने काम करता कामा नये. जसं आत्ता अजय भट्टने सांगितलं, छेडछाडीचा प्रकार सांगितला, इथं आमच्या मुकुंदी गोमातेच्या संदर्भातला विषय मांडला. या सगळ्या गोष्टी आहेत. या व्यतिरिक्त ही ट्रॅफिकचे प्रश्न आहेत, अतिक्रमणाचे विषय आहेत छोट्या मोठ्या प्रमाणामध्ये, इतर काही प्रकार समाजामध्ये घडतात अनेक आहेत. आपण एकमेकाशी आमदार तुमच्याशी बोलत असतात, मी काही बोलत असेल, आमच्याकडे लोक प्रश्न येतात, आम्ही तुमच्या पुढे मांडतो. अगदी कौटुंबिक वादाचे असतात, सामाजिक वादाचे असतात. आणि हे जर विषय दर 3 महिन्यांनी ह्या कमिटीसोबत आपण घेत राहिला तर वेळोवेळी आपल्यापुढे एक आशा राहील. आणि त्याच्यात काय मग दुरुस्त करायची, त्याच्यात काय प्रयोग करायचे हे प्रशासन त्यासाठी सक्षम आहे. आणि म्हणून ह्या बाबतीतल्या इतर उहापोह त्याच्यामुळे करत नाही. आणि म्हणून केवळ हिंदू मुस्लिम म्हणून हा विषय नाही आहे, ते एकूण सामाजिक व्यवस्थेतली शांतता जर आपण दर 3 महिन्याला या लोकांना घेऊन बसला, आढावा घेतला, बरं मग त्याचं प्रोसेसिंग करा, नाही तर नका करू. ऑन द रेकॉर्ड घ्या नाही तर ऑफ द रेकॉर्ड घ्या, पण दर 3 महिन्याला तुमच्यासमोर आणि त्या ठिकाणी ह्या सगळं. आणि दरच मी किंवा आमदार त्यांना बोलवलं पाहिजे असंही नाही. तुमच्या दर 3 महिन्यात तुम्ही खेळीमेळीत बसा आणि त्यातनं अनेक गोष्टी आपल्यासमोर येतील. आणि मी आपल्याला सगळ्याला एक विनंती करतो, मला वाटतं आमदारताई त्याशी सहमत राहते, कृपया आपण आपापल्या राजकीय पक्षाचे विचार घेऊन काम करत राहणार आहोत. निवडणुकीच्या मैदानात आपण सतत समोर येणार आहोत, आपले संघर्ष होत राहणार आहे. पण आमच्या भोवतीच्या असणाऱ्या लोकांनी सुद्धा भले मग ताईच्या सोबतच्या असतील ना माझ्या सोबतच्या असतील की कृपया याच्या वागण्यातनं आपल्या कोणी असो, कोणत्याही पक्षाचा असो, आपल्या वागण्यातनं आपल्या कृतीतून कुठंतरी समाजाच्या कायदा सुव्यवस्थेला सामाजिक शांततेला धक्का बसणार नाही याची काळजी प्रत्येकाने स्वतः घेतली पाहिजे. तुम्ही कारण तुमच्याकडे समजा ताईबरोबरची माणसं आहेत, नाही आमदार मॅडमची माणसं आहेत, माझ्या समोरची माणसं बरोबरची माणसं आहेत, काकाची माणसं आहेत. आणि कधी कधी आमच्या चहापेक्षा किटल्या गरम होतात. त्या किटल्या गरम झाल्या की आम्ही गडबडतो, आम्ही अडचणी करतो, हे राजकीय विश्वासपेठ म्हणून मोकळा बनवून करतो. आणि मग यासाठी आपल्याही सगळ्या कार्यकर्त्यांची जबाबदारी की आपण जबाबदारी मानलं पाहिजे. कारण आमच्यासोबत काम करतात म्हटल्यावर आमच्या लोकांना असं वाटतं की हे सुद्धा थोडे जबाबदार आहे. उद्या त्या वागण्यातनं कुठंतरी सामाजिक विषयाला सुव्यवस्थेला धक्का बसणारी याची काळजी घेतली पाहिजे. पाथर्डीचे माझे पत्रकार बांधव सुद्धा या बाबतीमध्ये अंडरस्टँडिंग खूप ठेवतात. त्याचा एक मला अभिमान आहे की कुठल्या प्रकारच्या बातमीला किती महत्त्व द्यायचं आणि कसं सुरू द्यायचं. इथले पत्रकार, मी नवीन पिढीबद्दल बोलणार नाही, इथं अविनाशी आता हरिहर आहे, राजू सावंत असेल, मोरगावकर आहेत, इथं पत्रकार विष्णू पण काम करत होता. या कधी कधी असा भडकपणा येऊ दिला नाही. कारण अलीकडं मी बातम्या वाचताना वृत्तपत्रामध्ये देखील काही पत्रकार भडकपणा देण्याचा प्रयत्न करतात आणि तो भडकपणा आमच्या पत्रकारांनी कधी इथे येऊन दिलेला नाही. आणि मग आपली ही सगळ्यांची जबाबदारी. आणि मला हुमेनबाईचं वाक्य खरंच आवडलं आणि आपल्या घटनेने तेच सांगितलं, सर्व धर्मनिरपेक्ष ही घटनेचा मूलभूत पाया आहे बाबासाहेबांनी दिलेला. परंतु त्याच्यात स्पष्ट असा विषय आहे की प्रत्येकाला धर्माचं पालन करण्याचा घटनेने स्वातंत्र्य दिलेला आहे. पण प्रत्येकाने स्वतःच्या धर्माचं आचरण पालन करताना इतर धर्माचाही आदर केला पाहिजे. हा आपल्या देशाचा घटनेचा पाया आहे, हे आपण विसरता कामा नये. निवडणुका, राजकारण, मतं हा विषय वेगळा आहे. माणसं जर नीटनेटकी राहिली नाही, समाजच ठेप्यावर राहिला नाही
तर आमच्या राजकारणाला काडीचीही किंमत नाही. जर माणसं समाजाच जागेवर नसेल तर आमच्या राजकारणाला किंमत काहीही नाही. राजकारण शेवटी कोणासाठी, समाजासाठी, लोकांसाठी. जर लोकच ठेप्यावर नसतील तर कुठंतरी आम्हीही त्याला जबाबदार आहोत, असे आम्ही आमच्यासारखे सुद्धा आत्मचिंतन केलं पाहिजे. आणि आमच्यासारखे म्हणजे राजकीय सामाजिक कार्यकर्त्यांनी केलं पाहिजे की आपण काम करत असताना आपल्या बोलण्यावरती, वागण्यावरती, जगण्यावरती समाजाचं लक्ष आहे आणि आपल्या वागण्या जगण्यावरती समाज चालत असतो. आणि म्हणून आपल्याला सार्वजनिक जीवनात वागताना खूप जबाबदारीने वागायचं आहे, खूप जबाबदारीने वागायचं आहे. ही जाणीव प्रत्येकाने ठेवावी. भावनेच्या भरामध्ये कुठंतरी आमच्यासारख्याने सुद्धा चुकीचं वक्तव्य करणं, चुकीचं वागणं हे समाजाला घातक आहे. कारण आपण कार्यकर्ता प्रथम आहोत आणि मग नंतर आहोत. सगळे जबाबदार मंडळी इथं आहेत, सर्व पक्षाचे आहेत, सगळ्या विचाराला मानणारे आहेत. आणि मग ह्या शहराला, या तालुक्याला एक उज्ज्वल परंपरा सतत सगळ्या अर्थाने राहिलेली, ती परंपरा आपल्याला खूप जतन करायची. अन्यथा जगाचं, देशाची चिंता करायला आपण मोठे नाही आहेत. जगात काय चाललंय, जग काय करतं याचं देणं घेणं आम्हाला नाही आहे. पण जी परंपरा या भूमीला आहे ती जाज्वल, उज्ज्वल आणि अभिमानानं सांगावा अशी भूमिका या तालुक्याला लाभलेली आहे, परंपरा लाभलेली. ती परंपरा पुढं घ्यायची, जाऊन जबाबदारी तुमची आमची की उद्या तुमच्या आमच्या खांद्यावरून नवी पिढीकडे ती जबाबदारी द्यायची. पुन्हा आज आपल्याला खूप जबाबदारी वागायचं सगळ्याला, एवढीच भावना व्यक्त करतो मी. ठीक आहे, बकरीचा कुर्बानीचा निर्णय आपण जवळपास मी बातम्या पाहतोय देशभरामध्ये सर्वच मुस्लिम बांधवांनी घेतलेला आहे. मी धन्यवाद देईन. शेवटी मानलं तर ईश्वर एकच आहे. या निमित्तानं मी एकच सांगेल की मी नास्तिक नाही, मी आस्तिक आहे. पण मी कर्मकांडाला मानित नाही. सगळे धर्म सम आहेत. मी गीता वाचली, बायबल वाचले, कुराण वाचले, अगदी गुरु म्हणजे नानक साहेबांचं ग्रंथ साहेब वाचले. शेवटी मूलभूत सिद्धांत आहे, माणूस आहे, माणसासारखा वा सोप्या भाषेत आहे. ज्याच्या त्याच्या आचरणातनं, ज्याच्या त्याच्या विचारातनं त्यांनी ईश्वराचं निर्मिती आपल्या कल्पनेत केली. माझ्या व्याख्यात एवढंच आहे की आज एक चंद्र आणि एक सूर्य दिसतो, अशा हजारो चंद्रताऱ्यांची एक आकाशगंगा आपण आहोत. आणि अशा शेकडो आकाशगंगा या ब्रह्मांडात आहेत. अजूनही एवढं विज्ञान सुद्धा तर ब्रह्मांडाचा अंत समजायला तयार नाही. मग एवढं ब्रह्मांड एक ताकद चालवती आणि ती ताकद ईश्वरी ताकद आहे. मग त्याला कोणी अल्ला म्हणा, त्याला कोणी येशू म्हणा, त्याला राम म्हणा, नाही तर कृष्ण म्हणा. सूर्य कधीच म्हणत नाही. मते साहेब आत्ताही म्हणू शकतात माझ्या पोटात कळाली, मला जावंच लागेल नाही, ते इकडून जाऊ शकतात. पण सूर्याला नाही म्हणतायत मी रात्री खूप थकलो, उद्या मी एक तास उशिरा गेला तर बिघडत नाही. एक सेकंद मागं पुढं नव्हतं. हे ब्रह्मांड जो चालवतो तोच ईश्वर आहे. त्याला ज्याच्या त्याच्या श्रद्धा पाळा, पण दुसऱ्याच्या श्रद्धेला धक्का बसणार नाही याची काळजी आपण घ्यावी. मी धन्यवाद दिला प्रशासनाला. मला अरविंद बोलला तर मला 7 वर्षापूर्वी एक मिटिंग झाली होती, म्हणून म्हटलं 7 वर्षानंतर आज ही अशी बैठक होते. आपण अशी खरोखर कमिटी तयार करा. दर 3 महिन्याला आधी चहा बैठक म्हणा, त्या 3-3 महिन्याच्या आडवे तुमच्याकडे तालुक्यातलं येत जाईल. आणि त्यावेळेस आज पोलीस पाटलाचं प्रतिनिधी म्हणून आमच्या माने 200 पाटील बोलले. तसे एक सगळे नाही पण प्रमुख एक असे पाटील त्या बैठकीला बोलवत जावे की ज्याच्यातनं एक समोरासमोर चर्चा होईल आणि जिथल्या जिथंच प्रश्नाची तड लागू शकते असं मला वाटतं. या ठिकाणी मी अभिनंदन करतो प्रशासनाचं. आपण आज या ठिकाणी आम्हाला सगळं आमंत्रित केलं, चांगला विषय हाताळला. तुम्हाला शुभेच्छा देतो की येणाऱ्या काळामध्ये आपल्या कारकिर्दीमध्ये तालुक्याची सुव्यवस्था सगळ्याच अर्थाने चांगली राहावं, त्या पद्धतीने आपण तत्पर राहताल अशी अपेक्षा व्यक्त करतो. आजच 2 दिवसावरती आषाढी आणि ईद आहे. सगळ्यांनाच आषाढी आणि ईदच्या हार्दिक शुभेच्छा.